क्रांती गल्ली इथं अपक्ष बंडखोर उमेदवारांची जाहीर सभा उत्साहात। बाळे प्रभाग क्रमांक 5 मधील क्रांती गल्ली इथं अपक्ष बंडखोर उमेदवार राजाभाऊ अलोरे, सरस्वती सुरवसे व शीतल झाडगे यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आले होते। ही सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। यावेळी परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सभेत बोलताना राजाभाऊ अलोरे म्हणाले की क्रांती गल्ली परिसरातील रस्ते व ड्रेनेजची कामं केवळ आमदार विजय देशमुख यांच्या माध्यमातूनच पूर्ण झाली आहेत। या विकास कामांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना झाला असून पुढील काळातही प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। नागरिकांनी परिवर्तनासाठी आपल्याला निवडून द्यावं असं आवाहन त्यांनी केलं आहे। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगेश घुले यांनी केले तर सूत्रसंचालन दीपक माने यांनी प्रभावीपणे पार पाडले। या जाहीर सभेस धनराज शिंदे, विनोद काजळे, विकास घुगे, अनिल घोळवे, राहुल कदम, दिनेश काळे, आकाश घुगे, विनायक शिंदे, सुग्रीव जाधव, गणेश काळे, सचिन घोळवे, सागर क्षीरसागर, नितीन सर्वगोड आदी मान्यवर उपस्थित होते। या सभेमुळे बाळे प्रभाग क्रमांक 5 मधील निवडणूक वातावरण अधिक तापल्याचं चित्र दिसून येत आहे। माती होती, आपल्याला व्यवस्थित बाहेर पडायचं म्हणलं तरी पडता येत नव्हतं। अशा आपल्या अंबिकानगर मध्ये प्रचंड असा विकास काम भवनी केलं, पाईपलाईन केली, ड्रेनेज लाईन केली, रस्ते केले। हे सगळे आपल्याला मान्य आहे का? हो आहे। नाही मान्य असेल तर हा म्हणा। हात वर करा सगळ्यांनी, ज्यांना मान्य आहे। आप इथं तयार झालाय। आपलं बाळ जुनं असताना देखील अजून आपल्याकडे रस्ते, ड्रेनेज आणि लाईट आणि ही समस्या आपण आयुष्यभर घेऊन बसलोय। त्याच्या पलीकडे जाऊन काही विचार करायचे असेल तर हे काही विचार भाऊंच्या मनात आहेत। सुसज्ज असं हॉस्पिटल निर्माण करणं, ज्या महिला आहेत त्या महिलांसाठी लघु उद्योगाची निर्मिती करणं किंवा त्या काही जर करत असतील तर त्याला मदत करणं, एक छान असं उद्यान उभा करणं। बाळ्यामध्ये अजून देखील उद्यान नाहीये, ते उद्यान उभं करणं हे देखील भाऊंचं स्वप्न आहे। आपले जे विद्यार्थी आहेत ते स्पर्धा परीक्षेमध्ये बाळ्यात म्हणजे बाळे भागातील काही थोडं मागे पडतात, कारण त्यांना तसं मार्गदर्शन मिळत नाही। तर एक अभ्यासिका सुरू करणं, जे स्पर्धा परीक्षा देऊ इच्छितात त्यांच्यासाठी सुसज्ज अशी व्यायामशाळा सुरू करणं, लहान मुलांसाठी कौशल्य प्रशिक्षण म्हणजे नेमकं काय? तर कराटे असू दे, चित्रकला असू दे, हस्तकला असू दे, अशा काही विविध कला जे लहान मुलं शिक्षणासोबत घेऊ शकतील। ज्येष्ठ नागरिक असू दे किंवा दिव्यांग व्यक्ती असू दे, यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवणे। त्यामुळं भाऊंचं एक वाक्य आहे, आम्हाला सत्ता नको सेवा हवी आहे, आम्हाला खुर्ची नको, आम्हाला कर्तव्य हवंय। मी भाऊंना विनंती करतोय की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। त्याला माता भगिनी काय मित्र कंपनी त्यांना माहित आहे कारण काय। तर मी परत एकदा मी तेच सांगतो की तिकीट कट का झालं, तर माझं तिकीट कट झालं नाही। तिकीट कट झालं नाही, माझ्या कट केलं गेलं मग आमच्याबद्दल की आमचा एक घात झालेला आहे। माननीय आमदार विजय कुमार देशमुख यांच्या मातोश्री हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता, सिरियस होत्या। मग माननीय आमदार विजय कुमार देशमुखांनी मी असेल, विनय ढिपे असेल, श्री सुरज असेल, आमचे झाडगे असतील, असे आमचे 4-5 जणांचा ग्रुप होता। आम्ही असं काम करत होतो पक्षामध्ये गेली 10 वर्ष झालं। विविध ठिकाणी जे नागरिक सुविधा असते, रस्ते, पाणी, ड्रेनेज या संदर्भात गेली 10 वर्ष आम्ही आमदारच्या ऑफिसचे घुमळे झिजवले आणि निधी आणून प्रामाणिक काम करायचा प्रयत्न केला। मग आमचं तिकीट फिक्स म्हणजे काय, आमचं तिकीट कोण रोखू शकणार नाही, कोणच कापू शकणार नाही, एवढा विश्वास आमच्या नेत्यावर, आमच्या आमदार विजय कुमार देशमुखावर होता। 2 दिवसापूर्वी आमदार विजय कुमार देशमुखांनी आमच्या नावाची लिस्ट पाठवली, अगदी बी फॉर्मवर आमचे नाव सुद्धा घातले गेले। त्याची सकाळी यांच्या मातोश्रीचं सकाळी 8 वाजता निधन झालं। मग आमदार साहेब दुःखात होते। मग तोपर्यंत काही लोकांनी कट करून, म्हणजे मध्यचे आमदार देवेंद्र कोटे म्हणून ते ह्या गटाचे लोक जे पूर्व बाळ्यात प्रवेश केले महिन्यापूर्वी, त्या लोकांचं ते लोक यांच्या बंगल्या रोज जाऊन 4 वेळा जाऊन पाया पडायचं, त्यांना चाड्या सांगायचं, असे लोक देवेंद्र कोटेला लागतात। म्हणून त्यांच्या मर्जीतले ही जे काय लोकांना तिकीट मिळालं कमळ आमची चिन्ह पाड्यात, त्या लोकांचं त्याच्या सोयीप्रमाणे त्यांचं नाव होलं ना, त्यांचं तिकीटाची वेळ संपली होती। 3 वाजता निवडणुकाचा दरवाजा बंद झाला, ते लोक खिडकीत
खिडकीतनं कागद टाकलेत. तुम्ही पेपर वाचला असाल किंवा मोबाईलवर बी सुद्धा आलेलं आहे. शेवटी ते निवडणूक आयोगाने त्या महिला अधिकाऱ्यांनी लिहून दिलं की 3:18 काय तर खिडकीतनं कागद आला, म्हणजे यांनी आमचं तिकीट चोरले.